आगामी गणेशोत्सवानिमित्त अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गणेश मंडळाची बैठक पार पडली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत एकूण 21 गणेश मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। यावेळी मंडप उभारणीसाठी महावितरण तसेच नगर परिषदेची आवश्यक परवानगी घेण्याच्या सूचना मंडळाला देण्यात आल्या। तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। पोलिसांच्या आदेशाचे पालन करत मंडळांनीही डीजे न वाजवण्याची भूमिका घेतली आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले। तर गणेशोत्सवानिमित्त काय मंडळांना आपण सूचना दिलेल्या आहेत, नेमकं काय? बरोबर आहे। आज रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एकूण 21 सार्वजनिक गणेश मंडळांना आमंत्रित केलं होतं। त्यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे। आम्ही स्वतःने आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे सावंत असे दोघांनी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी मंडप उभारणी तसेच लाईट परमिशन महानगरपालिकेची परमिशन घेणं आवश्यक आहे। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंडप उभारणी एक चतुर्थांश म्हणजे मंडप उभारणी करणे, तसेच स्वयंसेवक नेमून त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना होऊ नये किंवा मूर्तीचं संरक्षण करण्याचं काम देणे, तसेच डीजेचा वापर होऊ न देणे, नॉईज पोल्युशन कोणत्याही प्रकारे होणार नाही या गोष्टीची काळजी घेणे इत्यादी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। डीजे पूर्णपणे बंद असणार आहे की काही कंडिशन्स दिल्या? डीजे अलाउडच नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। तसं मंडळाने देखील मान्य केलेलं आहे। डीजे जर अलाउड असेल तर जास्तीत जास्त नॉईज पोल्युशन होणार आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार आहे। या गोष्टीची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि मंडळाने देखील ते मान्य केलेलं आहे। सूचनांचं काही उल्लंघन झाल्यास आपण काही कारवाई करणार आहोत? महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे तसं कारवाई केली जाणार आहे। नॉईज पोल्युशनची रिडिंग घेण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। आणि गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी विसर्जनासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल काय माहिती आपल्याला? एकूण 5 ठिकाणी विसर्जन ठिकाण आहेत। 3 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन आहेत आणि 2 ठिकाणी कृत्रिमरित्या विसर्जन करण्यात येणार आहे। तरी पण आपला बंदोबस्त किती असणार आहे? बंदोबस्त स्कीम अजून देखील करण्यात आलेली नाही। मान्य कोर्टाच्या आदेशाप्रमाणे योग्य तो बंदोबस्त नेमण्यात येईल।